कौतुकाची वाट पाहणाऱ्या अनुप्रियाच्या नशिबी पुन्हा निराशाच येणार. अनुप्रियाच्या आणि अविनाशच्या नात्यात मिठाचा खडा टाकण्यासाठी पुन्हा एकदा शनाया तयार झालीये. नुकताच सन मराठी वाहिनीने मी संसार माझा रेखीते या मालिकेचा एक प्रोमो शेअर केलाय. प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आपल्या नवऱ्याकडून मिळणाऱ्या कौतुकाची आणि प्रेमाची वाट पाहणाऱ्या अनुप्रियाला यावेळीही अपेक्षेप्रमाणे तिचा आनंद मिळणारच नाहीये. प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की अविनाशने घरामध्ये एक पार्टी अरेंज केलेली असते. त्या पार्टीमध्ये त्याचे फ्रेंड्स आणि त्याच्या कुटुंबातीलही सगळेच जण तिथे उपस्थित असतात. आणि त्याच वेळी मात्र अनुप्रिया छान तयार होऊन पार्टीमध्ये येतच असते. आता तो असं सगळ्यांसमोर म्हणतोय की ही पार्टी मी एका व्यक्तीसाठी ठेवली आहे. आता अविनाशच्या या बोलण्यामुळे अनुप्रिया मनोमनच खुश होते आणि ती मस्त तयार होऊन खाली येते आणि असं म्हणते की मनात थँक्यू सो मच अविनाश. आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी ही पार्टी ठेवली असावी असा विचार अनुप्रिया करतच असते. पण त्याच वेळी अविनाश पुढे असं म्हणतोय की त्या व्यक्तीनं माझ्यावर खूप विश्वास ठेवला. त्या माझ्या आयुष्यातल्या जवळच्या व्यक्तीचं नाव आहे. आणि अविनाशच्या या शब्दांमुळे अनुप्रिया आणखीनच उत्सुक होते आणि तिला असं वाटतं की आपला नवरा आपलंच नाव घेणार. पण पुढच्या क्षणी अविनाश थेट शनाया अधिकारी असंच नाव घेतो आणि त्यावेळी मात्र अनुप्रिया पुन्हा एकदा निराश होते. आता अविनाशच्या या कृतीमुळे अनुप्रिया पुन्हा निराश झालीये. त्यामुळे अविनाश आणि शनाया यांच्यातील जवळीक अनुप्रियाच्या मनाला आणखीनच बोचणार आहे. आता पुन्हा एकदा शनायामुळे या दोघांच्याही नात्यांमध्ये मिठाचा खडा पडणार का हे येणाऱ्या भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता या सगळ्यामध्ये अनुप्रिया अविनाशला कशी थेट उत्तर देणार, तिला या गोष्टी सगळ्या समजणार का, हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तुम्हाला ही मालिका आवडते का? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.